दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी थेट पोलीस ठाण्याबाहेर धरण्यावर का बसले? एका विद्यार्थ्याचा डोळ्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यानंतर राजकारण तापलं. तर जी 20 जुलै 2026 इथे 2026ला जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनात 19 वर्षीय साहिल लोचब जखमी झाला. साहिलच्या म्हणण्यानुसार त्याच्यावर पॅलेट गनचा वापर झाला आणि त्याच्या शरीरात मोठ्या प्रमाणात पॅलेट्स घुसले. त्याच्या डोळ्यालाही गंभीर दुखापत झाली. मात्र दिल्ली पोलिसांनी आंदोलकावर पॅलेट गन वापरण्याचा आरोप हा नाकारला आहे. या प्रकरणाचा एफआयआर दाखल होत नसल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी 21 ऑगस्टला साहिलसोबत संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर धरण्यावर बसले आणि प्रियंका गांधीसह काँग्रेसचे नेतेही या आंदोलनात सहभागी झाले. सुमारे 6 तासांच्या आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी अखेर साहिलच्या तक्रारीवर अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केले. मात्र आता सर्वात मोठा प्रश्न येतोय तो म्हणजे साहिलला पॅलेटची दुखापत नेमकी कशी झाली आणि पॅलेट गनचा वापर कोणी केला आणि या घटनेसाठी जबाबदार कोण याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतंय? या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.